अजून जॉईन झालेले नाही सर्वांना काय करा, सांगा की क्लास सुरू झालाय आणि वेळेत जॉईन होत चला, की जेणेकरून जे आहे तो आपला क्लास व्यवस्थित आणि सगळ्यांना पण मागे पुढे होणार नाही आणि आपण वेळेत जो आहे तो क्लास सुरू करूया. बरं, आज आपण मराठीचा जो घटक आहे एक घटक घेणार आहोत मराठीचा. आता मराठी व्याकरणामध्ये तुमचं काय काय झालेलं आहे मला सांगा बरं. आपण काय काय घेतलेलं आहे मराठी व्याकरणात? रसग्रंथ घेतले आपण. या व्यतिरिक्त हो तुम्हाला सर. महत्वाचा अवघड जाणारा कोणता घटक आहे व्याकरणामध्ये की तो जो आहे तो आपण घेतला पाहिजे? मागच्या तासाला पण बऱ्याच जणांनी सांगितलेलं होतं की हा एक दोन जे घटक आहेत ते आम्हाला खूप अवघड जातात. तर तुम्ही सांगू शकताल की कोणते कोणते घटक तुम्हाला शाळेत झालेले आहेत या वर्षी, म्हणजे त्या आपला वेगळा एक घटक जो आहे तो आपल्याला घेता येईल व्याकरणाचा. कारण आता जवळपास धडा तर पूर्ण एका तासात आपल्याला पूर्ण होत नाही आणि पाठ तुम्ही शाळेमध्ये पण शिकता. जर तुम्हाला वाटलं एखादा पाठ नाही समजलेला किंवा काय आहे, कविता रसग्रहण आपण हे मोठे प्रश्न जे आहेत ते घेणारच आहोत. पण या व्यतिरिक्त जे आहेत तो भाग आपण नक्कीच घेऊया. सांगा अंजली, वेदिका, जागृती, सांगा बरं कोणत्या व्याकरणाचे भाग जे आहेत ते झालेले आहेत, म्हणजे आपल्याला तशी सुरुवात करता येईल. सर आमच्या शाळेत अलंकार झाले. सर आमच्या शाळेत अलंकार झाले, रस झाले, रस बर, विचार. अजून? येस सर, आमच्या पण शाळेत झाले. येस सर, आमच्या पण स्कूलमध्ये तेच झालंय. सर आमच्या शाळेत आलं- समास पण झाले. पण स्कूलमध्ये सेम तेच झालंय. सर आमच्या हा? सर समास पण झाले. समास पण झालेला आहे. बर सर आमच्या शाळेत समास नाही झाला. समास आणि बर. अलंकार झालेले. हा, सगळ्यात आता हे अलंकार तुम्ही सांगितलं, रसग्रहण सांगितलं, या गोष्टी सांगितल्या, पण या सगळ्यात अवघड पार्ट कोणता आहे? आता आपण चर्चा झाली त्याप्रमाणे कोणता घटक आहे की तो सगळ्यात अवघड आहे, त्याचे प्रकार पण जरा थोडे डिफिकल्ट तुम्हाला वाटतात? अलंकार. अलंकार, नाही सर, अलंकार नाही. रस विचार. समास, अलंकार आणि रस विचार. सर आपले रस विचार झाले. सर अलंकार, समास नाही अवघड वाटत तुम्हाला? हो सर, समास अवघड नाव वाटतो पण मला. नवीनच. जास्त प्रकार हा खूप अवघड पण नाहीये, पण त्याची उजळणी होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांनी समास तुमच्या शाळेमध्ये झाले, ते केव्हा झालेले सांगा बरं? सर आमच्या शाळेत नाही झाले. हा, सर, नाही, हो, सर. ज्यांच्या शाळेत झाले त्यांच्यासाठी. हा हा, सर खूप दिवसांचे झाले. बर. म्हणजे काय आहे की आपण एखादा जो घटक आहे तो आपल्याला वारंवार घ्यायला पाहिजे. वारंवार आपण त्याची उजळणी करत गेलो तर तो घटक आपल्याला अवघड वाटणार नाही आणि त्याचे उपप्रकार, त्याची उदाहरणं बऱ्याच वेळा काय होतं कन्फ्यूज तुम्ही सर्वजण जो आहे ते होऊन जातात आणि मग काय होतं त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जे आहे ते मग बऱ्याच वेळा देता येत नाही आणि तो घटक जो आहे तो मग अवघड होऊन जातो. बरोबर? येस सर. तर आपण समास, कारण समास आणि प्रयोग हे दोन्ही असे मराठी व्याकरणातले आहेत की ते खूप मोठे पण आहेत आणि ते जे आहेत म्हणजे सोपे पण आहेत आणि तेवढे अवघड पण आहेत. म्हणजे आपण कशा पद्धतीने घेतोय, कशा पद्धतीने विचार करतो त्यावर पण खूप महत्वाचं आहे. म्हणून काय केलं पाहिजे आपण, हे दोन्ही घटक जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि त्याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. वारंवार त्याला तुम्ही जे आहे ते त्याची करणं जे आहे ते उजळणी करणं जे आहे ते खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला जे आहे तर मग जास्त अवघड जाणार नाही. स्क्रीन दिसते का सर्वांना? नाही नो सर. सर. नाही सर. बर, एकच मिनिट मी परत एकदा शेअर करतो. तर आपण बरं सुरुवात करूया, तोपर्यंत स्क्रीन दाखवते तोपर्यंत. हा, तर समास म्हणजे काय? हा, अगोदर ज्यांच्या शाळेमध्ये समास हा प्रकार झालेला आहे त्यांनी हात वरती करा. तुमच्या किती
आठवणीत राहिलेला आहे. आपण पाहूया. समास म्हणजे काय? किती जणांना झालेला आहे आपल्या शाळेमध्ये आणि किती जणांना आठवते? ओके, वेदिका, समास म्हणजे काय? सर समास म्हणजे कमीत कमी दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन जोड शब्द तयार होतो ना सर, त्याला समास असे म्हणतात. दोन शब्द तयार होतात त्याला समास असे म्हणतात. बर. सर दोन अजून शब्द सॉरी जोड शब्द. जोड शब्दातून तयार होणाऱ्या. बर, अजून कोण सांगेल? कोण सांगतंय? सर सांगू मी हरिओम. हो, हरिओम सांग. सर जेव्हा मनुष्य बोलत असताना जब बोलण्याच्या ओघात कधी कधी तो काही मराठी शब्द गाळतो आणि सुटसुटीत असे जोड शब्द बनवतो, याला समास असे म्हणतात. त्याला समास असे म्हणतात. बर. अजून शब्दशः अर्थ मला सांगायचा आहे. अजून कोण आहेत? वेदिकाने झालाय. अजून कोणाच्या शाळेमध्ये झालाय समास? ज्यांनी सांगितलं त्याच्यापैकी अजून दुसरं कोण सांगेल? श्रावणी, विजय, यशस्वी. सर आमच्या इथं नाही झाला. बर बर, नाही नाही, ज्यांचा झालाय मी त्यांच्यासाठी. ज्यांचा झालाय त्यांच्यासाठी. कोणाकोणाचं झालंय मग? हॅलो सर. हा, सर समासाचे जे असतात ना समास, तर समास ना 4 मुख्य कोणते तरी प्रकार असतात. त्यापैकी ना मला 2 माहिती आहेत. 2 माहिती. बर, सांग बरं सांगू? कोणते? सर पहिला म्हणजे ना अव्ययीभाव समास, म्हणजे ज्याला आपण पहिला शब्द महत्वाचा असतो असं म्हणू शकतो. आणि दुसरा म्हणजे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. येस सर. त्याचे 4 मुख्य प्रकार असतात. बट अजून आमच्या शाळेत आता ते चालू आहे, त्यामुळे आम्हाला अजून हे 2च माहिती आहेत. सर मी सांगू बर. वेदिका. हा, वेदिका सांग. सर समासाचे प्रकार आहेत 4 ना. पहिला आहे अव्ययीभाव आणि त्याच्यामधले पहिले पद आहे ना प्रधान असते, दुसरे पद गौण असते. नंतरचा आहे तत्पुरुष समास, त्याच्यामधले पहिले पद गौण असते आणि दुसरे पद प्रधान असते. तिसरा द्वंद्व समास, त्याच्यामधले पहिले पद आणि दुसरे पद दोन्ही प्रधान असतात. आणि चौथा आहे बहुव्रीही समास, त्याच्यामध्ये दोन्ही पद गौण असतात. अगदी बरोबर आहे. तर समास आणि समासाचे हे 4 प्रकार: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर हे समासाचे 4 प्रकार आपण पाहणार आहोत. जसे की वेदिकाने सांगितल्या प्रकारे जे आहेत, तर असे पद महत्वाचं आहे, गौण आहे, अशा प्रकारे जे आहेत हे 4 समास, त्याचे उपप्रकार विविध पद्धतीने जे आहे ते आपण आज जे आहे ते पाहणार आहोत. मग नक्की समास म्हणजे काय, समासाचे प्रकार कोणते, त्याची उदाहरणं खूप मोठा घटक आहे. पण तरी आपण जो आहे तो बऱ्याच जणांचं झालाय, काहींचं झालेलं नाही. आपण त्याप्रमाणे जे आहे घेणार आहोत. गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी जर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये किंवा 5वीला पण हा झालेला आहे. तर शब्दांचा संक्षेप करून जो नवीन जोड शब्द तयार होतो या प्रक्रियेला समास म्हणतात. म्हणजे शब्दांचा संक्षेप करून नवीन जोड शब्द तयार होणाऱ्या शब्दाला समास आणि नवीन जोड शब्दाला सामासिक शब्द असेही म्हटलं जातं. आणि या सामासिक शब्दांची फोड म्हणजे त्याला विग्रह असं थोडक्यात म्हटलं जातं. आपण पाहतो की साधारणतः जोड शब्द कसे तयार होतात किंवा काय. राम आणि लक्ष्मण मध्ये जे आहेत, राम आणि लक्ष्मण प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात म्हणजे शाळेमध्ये जे आहे ते जात असतात. विद्यालयात, शाळा म्हणजे काय, विद्यालयात, व अभ्यास करतात. संध्याकाळी ते खेळण्यासाठी मैदानाकडे असलेल्या अंगणात खेळतात, म्हणजे जे खेळ आहे. सोमवारी ज्याचा कंठ निळा आहे त्या देवाची प्रार्थना करतात.
राम लक्ष्मण दररोज विद्यालयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडांगणात खेळायला सोमवारी निळकंठाचा प्रार्थना. म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय दिलंय, राम आणि लक्ष्मण प्रत्येक दिवशी विद्येच्या आलयात जातात व अभ्यास करतात. संध्याकाळी ते खेळण्यासाठी क्रीडेसाठी असलेल्या अंगणात खेळतात. सोमवारी ज्याचा कंठ निळा आहे तो देवाची प्रार्थना करतो. म्हणजे वाचताना आपल्याला समजताना कसं जरा तुटक तुटक वाटतं ते शब्द. तर तोच दुसरा जो पॅराग्राफ आहे, दुसरा जो उदाहरण आहे, राम लक्ष्मण दररोज विद्यालयात जातात. राम आणि पहिल्या वाक्यात राम आणि लक्ष्मण असं वेगवेगळं दिले आणि त्याचा जोड शब्द तयार केला, राम लक्ष्मण. प्रत्येक दिवशी त्याऐवजी दररोज विद्येच्या आलयात, विद्यालयाच्या आलयात हा जो विग्रह आहे त्याचा फोड करून जो जोड शब्द तयार झाला विद्यालय आणि अभ्यास करतात. संध्याकाळी ते क्रीडेसाठी अंगणात जातात. क्रीडेसाठी म्हणजे खेळण्यासाठी. मग काय येईल, संध्याकाळी ते क्रीडांगणात मैदानात खेळतात. आणि पुढे दिलेलं आहे, सोमवारी ज्याचा कंठ निळा आहे म्हणजे महादेव आहे, निळकंठ, ज्या महादेवाचा सोमवार आपण म्हणतो की त्याची प्रार्थना केली जाते, त्या निळकंठाची प्रार्थना केली जाते. अशा शब्दशः वाचायला लिहायला हा शब्दशः अर्थ जो आहे तो आपल्याला इथे जोड शब्द समजले असतील की कशा प्रकारे जोडले जातात. पहिल्या परिच्छेदामध्ये आणि दुसऱ्या परिच्छेदात आपण बदल जे झालेले आहेत, राम आणि लक्ष्मण त्याच्याऐवजी काय झालं, राम लक्ष्मण. प्रत्येक दिवशीऐवजी काय आलं, दररोज. विद्येच्या आलयामध्ये म्हणजे काय, त्याचा जोड शब्द झाला विद्यालय. क्रीडेसाठी अंगण, खेळण्यासाठी मैदान, त्यासाठी आपण काय केलं जातो, क्रीडांगण. बरोबर. ज्याचा कंठ निळा आहे असा तो देव कोणता आहे, निळकंठ. म्हणजे हे जोड शब्द तयार झाले, राम लक्ष्मण दररोज विद्यालय, क्रीडांगणात आणि निळकंठाचे. असा जोड शब्द जो आहे तो आपण वापरतो. आणि हे जोड शब्द आपण मधले काही शब्द विभक्ती प्रत्यय गाळलेले, म्हणजे काही शब्द जे आहेत ते गाळलेले आहेत आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. अशा रीतीने शब्दांची काटकसर करून सोपे सुटसुटीत आपल्याला समजेल असा भाषेत जो आहे तो जोड शब्द तयार होतो, त्याला समास असे म्हणतात. म्हणजे एक जोड शब्द, जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला समास. आणि त्याचा आपण म्हणतो ज्याचा कंठ निळा आहे, किती लांब दिलेला आहे, विद्येच्या आलयात, क्रीडेसाठी अंगण. बरोबर. तर हा जो आहे तो मग त्या शब्दाची फोड केलेली आहे, म्हणजे त्याचं काय केलेलं आहे, त्याचा विग्रह केलेला आहे. मग आता सामासिक शब्द आणि त्याचे विग्रह अगोदर पाहूया. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण हे सामासिक शब्द आहेत, म्हणजे जोड शब्द. आणि त्याचा फोड करून म्हणजे त्याचा विग्रह करून हे दोन शब्द झाले. दररोज, प्रत्येक दिवशी, विद्यालय, विद्येचे आलय, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण म्हणजे खेळण्याचे मैदान आपण म्हणतो तो. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ म्हणजे महादेवाचा जो आहे, की जो समुद्र मंथनामध्ये काय केलं होतं, जेव्हा विष सर्वत्र पसरलं होतं आणि म्हणून महादेवाने जे आहे ते विष प्राशन केलं आणि म्हणून त्याचा गळा जो आहे तो काय झाला, पार्वतीने जो आहे तो इथे गळा दाबला किंवा गळ्यामध्ये जे आहे त्याने हात ठेवला आणि तो जे विष आहे ते गळ्यामध्येच राहिला अडकून. आणि म्हणून महादेवाचा जो कंठ आहे तो निळा झाला आणि तेव्हापासून महादेवाला जे आहे तर निळा कंठ असंही म्हटलं जातं. ज्याने निळा कंठ धारण केला आहे किंवा ज्याचा कंठ निळा आहे तो महादेव. समासात कमीत कमी 2 शब्द असतात साधारणतः पहा. मग पहिले शब्द म्हणजे पहिले पद. पहिले शब्द म्हणजे पहिले पद आहे. दुसरा शब्द म्हणजे काय आहे, तर दुसरा पद आहे. समासातील कोणतेही पद महत्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचा प्रकार आपल्याला महत्वाचा वाटतो. महत्वाचे पद म्हणजे प्रधान पद, त्याला प्लस म्हणजे अधिक म्हणतो. आणि कमी महत्वाचे पद आहे त्याला गौण म्हणजे थोडक्यात काय, वजा. आपण अशा प्रकारचे चिन्ह जे आहे ते दिलेले आहे. आता यावरून समासाचे 4 मुख्य प्रकार पडतात: अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास. तर याची माहिती आपण पाहणार आहोत. प्रधान म्हणजे पहिले पद महत्वाचे आहे, दुसरे पद काय आहे, गौण आहे. अव्ययीभाव समास अधिक आणि वजा असे 2 चिन्ह दिलेले आहे, म्हणजे प्रधान आणि गौण. इथे साधारणतः तुम्हाला चिन्हांकित केलेलं आहे की ते तुम्हाला एक सिंबॉलिक स्वरूपात तुमच्या लक्षात राहावं. अरे मग आता अव्ययीभाव समास काय आहे, अधिक आणि वजा. अधिक आणि वजा म्हणजे काय, थोडक्यात
प्रधान आणि गौण. प्रधान म्हणजे प्लस अधिकचं चिन्ह आहे, गौण म्हणजे काय वजाचं चिन्ह आहे. म्हणजे पहिले पद प्रधान आहे आणि दुसरे पद काय आहे गौण आहे, त्याला अव्ययी भाव समास असे म्हटलं जातं. पुढे पुढे आहे तत्पुरुष समासाचं गौण आहे पहिलं पद आणि दुसरं पद काय आहे प्रधान आहे, म्हणजे वजा अधिक तत्पुरुष समास. वजा अधिक हे चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचे. साधारणतः व्याख्या साधारणतः तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी सिंपलचे आपण म्हणतो की नाही साधे साधे जे शब्द आहेत. एक मिनिट. हा, तर ते तुमच्या लक्षात राहण्यासाठी हे चिन्ह जे आहे ते खूप महत्वाचे आहे. अरे काय होतंय. हा, तर इथं काय दिलंय आता तत्पुरुष समास वजा अधिक म्हणजे पहिलं पद गौण आहे, दुसरं पद प्रधान आहे. तिसरं प्रधान प्रधान द्वंद्व समासामध्ये काय आहे दोन्ही पद काय आहे प्रधान आहे, म्हणजे अधिक अधिक. माझं समजते सर्वांना, आवाज येतोय व्यवस्थित. यस सर येतोय. हा. दुसरं गौण बहुरी समाज जो आहे तो बहुरी समासामध्ये काय, तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः लिहून घ्या. हे साधारणतः तुम्ही पुस्तकामध्ये वगैरे एवढं हे दिलेलं नसेल, पण अव्ययभाव समास अधिक वजा, तत्पुरुष समास वजा अधिक, द्वंद्व समास अधिक अधिक. अधिक म्हणजे काय तर प्रधान, वजा म्हणजे काय गौण. तर हे लक्षात ठेवायचे. बहुव्रीही समास गौण गौण आहे म्हणजे वजा वजा आहे, म्हणजे दुसरे पद महत्वाचे आहे, म्हणजे गौण आहे एक प्रकारचे. पहिलं पद काय आहे प्रधान आहे, की द्वंद्व समासामध्ये पहिलं आणि दुसरं पद सुद्धा काय आहे प्रधान आहे. बहुव्रीही समासामध्ये काय आहे पहिलं पण गौण आहे, दुसरं पण गौण आहे. हे चिन्ह तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, ते लक्षात ठेवायचे. पाहूया मग पुढे. अव्ययभाव समास पहिले पद प्रधान आहे, उदाहरणार्थ दररोज. तत्पुरुष समास दुसरे पद महत्वाचे आहे, दुसरे पद विद्यालय विद्येसाठी आलय. आता इथं काय दिले दररोज, रोज आपण म्हणतो इथे पहिलं पद म्हणजे काय दर, दर हे जे आहे दररोज, रोज आपण डायरेक्ट नाही म्हणत तर पहिलं आहे. आता इथे काय दिले तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, म्हणजे विद्या. काय विद्या म्हणजे काय नुसतं, पण विद्येचं आलय. इथे विद्यालय आलय इथे आलेलं आहे नाही का, म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे विद्यालय. क्रीडांगण गण, अंगण कशाचं अंगण आहे क्रीडेचं अंगण आहे. कशाचं आलय आहे विद्येचं आलय आहे. म्हणून तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद जे आहे ते प्रधान आहे, पहिलं पद जे आहे ते गौण आहे. द्वंद्व समास दोन्ही पद जे आहे ते प्रधान आहे, म्हणजे वजा वजा आहे. राम आणि लक्ष्मण आपण म्हणतो, आणि हा शब्द अव्यय आपण काय म्हणतो की आणि किंवा अथवा परंतु उभयान्वयी अव्ययाने जोडलेले शब्द हे आहेत. राम आणि लक्ष्मण, शिक्षक आणि विद्यार्थी, बरोबर. असे शब्द जे आहेत आई आणि बाबा, आजी आजोबा. तर अशा प्रकारे हे जे दोन्ही पद जे आहेत ते एक प्रकारची प्रधान आहे, म्हणून राम आणि लक्ष्मण दोन्ही ना पदांची जे आहे ते महत्वाचे आहे. बहुव्रीही समासामध्ये काय आहे चौथ्या, तर दोन्ही पद गौण आहे, म्हणजे काय वजा वजा आहेत. नीळकंठ निळा आहे ज्याचा कंठ असा तो, विग्रह मोठा केलेला आहे. निळा आहे कंठ असा ज्याचा तो, त्याला निळकंठ असे म्हटलेलं आहे. ह्या उदाहरणावरून साधारणतः तुम्हाला त्या समासाचे प्रकार समजले पाहिजे. हेच महत्वाचं आहे. एवढे हे दोन जे टेबल आहेत तर हे महत्वाचं आहे. हे जर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्याचे प्रकार उदाहरणं हे लक्षात येतील. सुनील दररोज शाळेत जातो. दररोज कोणता समास येईल अव्ययभाव समास. सुनील कधीही गैरहजर राहत नाही. गैरहजर अव्ययभाव समास. सुनील यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करतो. यथाशक्ती, यथाशक्ती पहिलं पद महत्वाचं आहे, बरोबर. अव्ययी भाव अव्ययभाव आहे, पहिले जे आहेत पहिलं पदच दिलेलं आहे यामध्ये. यथाशक्ती हे पहा, दर आणि रोज, गैर आणि हजर, यथा आणि शक्ती, पहिले पद पहिले पद पहिले पद, म्हणजे सगळे हे काय आहे अव्ययभाव समासाची उदाहरणं आहेत. वरील सामाजिक शब्दात पहिले पद महत्वाचे आहे, कारण पहिल्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. आता तुम्ही हे जर अर्थ पहिलं जे आहे ते ड्रॉप केलं, रोज पण काय दररोज, गैरहजर हजर
अरे पण हजर काय, तो गैरहजर राहिलेला आहे. यथाशक्ती, तुम्ही यथा काढून टाका, नुसतं शक्ती काय. म्हणून हे पहिलं पद महत्वाचं आहे. ते सामासिक शब्दाला एक प्रकारचा अर्थ प्राप्त करून देतं आणि म्हणून हे अव्ययीभाव समास आहे. पहिले पद महत्वाचं आहे. या सामासिक शब्दा मधील पहिले पद महत्वाचे आहे व जो सामाजिक शब्द क्रिया विशेषण अव्ययाची कार्य करतो. क्रियेचं कार्य दररोज, कशी क्रिया काय आहे, दररोज. गैरहजर, तो काय राहिलेला आहे, गैरहजर. यथाशक्ती म्हणजे क्रिया विशेषण अव्ययाचं कार्य जो करतो त्याला अव्ययीभाव समास असेही म्हटलं जातं. ही व्याख्या सुद्धा तुम्हाला महत्वाची आहे. पहिले पद महत्वाचं आहे, हे पण थोडक्यात शॉर्ट मध्ये आहे. आणि त्यानंतर पुढे आहे की पहिले पद महत्वाचं आहे आणि ज्या सामाजिक शब्द क्रिया विशेषण अव्ययाचं कार्य करतो त्याला अव्ययीभाव समास असे म्हटलं जातं. पुढे अव्ययीभाव समासाचे सामाजिक शब्द व त्याचे विग्रह साधारणतः इथे भरपूर दिलेले आहेत. तुम्हाला थोडक्यात आपण 4-4, 5-5 घेऊया. याची मी PDF तुम्हाला वाटलंच तर ग्रुपवर पाठवली जाईल किंवा तुमच्या पुस्तकामध्ये याची उदाहरणं बरीच आहेत. अकंठ, कंठापर्यंत. आजन्म, जन्मापासून. आमरण, मरणापर्यंत. आकर्ण, कानापर्यंत. आलोचन, लोचनांपर्यंत म्हणजे डोळ्यांपर्यंत. असेतू, हिमालय म्हणजे सेतूपासून हिमालयापर्यंत म्हणजे कुठून, श्रीलंकेपासून तर हिमालयापर्यंत. सेतूपासून असेतू. सेतू, राम सेतू कुठे आहे, श्रीलंकेत आहे. आणि हिमालय कुठे आहे, तिकडे उत्तरेकडे आहे म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे. म्हणजे साधारणतः राम सेतूपासून हिमालयापर्यंत. आजीव, या व जीव, जीव असेपर्यंत आजीव आहे, अमर आहे. बरोबर. तर असे जे शब्द आहेत ते सगळे अव्ययीभाव समास आहे. प्रतिमास, प्रतिवर्षी, प्रतिदिन, हर घडी, दर शेकडा, हे विग्रह तुम्हाला साधारणतः लक्षात ठेवले पाहिजे. हे भरपूर आहेत. हे तुम्हाला जे आहेत बेभान, परवा, बेशिस्त, गैरहजर, हजर न राहता, गैरशिस्त, शिस्तीत न बसता, ही सर्व जे आहेत तर उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं सगळे जर आपण पाहत बसलो तर आपला हे पूर्ण होणार नाही. गावोगाव, प्रत्येक गावी. घडोघडी, प्रत्येक घडीला. वारंवार, प्रत्येक वारी. रस्तोरस्ती, जागोजागी, पानोपानी. या शब्दावरूनच तुम्हाला अव्ययीभाव समास जो आहे तो कोणता आहे तर ते लक्षात येईल. आता पुढील वाक्य वाचा आणि अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. शरदला कविता तोंडपाठ आहे. शरदला कविता तोंडपाठ आहे. तोंड आणि पाठ. हा, मग कोणता समास येईल, अव्ययीभाव. कसला अव्ययीभाव. तोंड आणि पाठ. सर हे द्वंद्व आणि समास. द्वंद्व हा. समास. इथे जे आहे तर दुसरं पद महत्वाचं आहे, पाठ. बरोबर. तोंडपाठ, तोंड अधिक पाठ. क्रीडांगण, क्रीडेसाठी क्रीडा अधिक अंगण. राजवाडा, राजा आणि वाडा. महाराष्ट्र, महा अधिक राष्ट्र. बटाटे वडा, वडापाव आपण म्हणतो बटाटे वडा, बटाटे घालून केलेला वडा. बटाटे वडा, बटाटे अधिक वडा. नवरात्र, नव अधिक रात्र. शेतकरी, शेत आहे आणि त्याच्या शेतामध्ये काम करणारा म्हणजे करी, शेतकरी. तर वरील वाक्यातील सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्वाचं आहे. म्हणजे हे दुसरं पद महत्वाचं आहे, पहिलं नाही. कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला अर्थ प्राप्त होतो. महा, पण काय, राजा, अर्थ प्राप्त होतो. राजवाडा, क्रीडा, अंगण. म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे कारण दुसऱ्या पदाने पहिल्या पदाचा जो आहे तो म्हणजे सामासिक शब्दाचा अर्थ पूर्ण होतो. त्याला काय म्हटलं जातं, तत्पुरुष तत्पुरुष समास. समास. म्हणजे दुसरे पद, ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे आहे त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. कुणाला लिहून घ्यायचं असेल तर मला सांगत चला, किंवा महत्वाची व्याख्या वगैरे जी आहे तर याची मी हे देणार आहे. पण साधारणतः फास्ट मध्ये पण तुम्ही प्रकार, उदाहरण, 1-2 उदाहरणं जे आहेत ते रफ मध्ये तुम्ही लिहू शकता. तत्पुरुष समासाचे काही शब्द आणि त्यांचा विग्रहाचा तक्ता दिलेला आहे. साधारणतः ईश्वर निर्मिती, ईश्वराने केलेली निर्मिती. ईश्वराने काय केलं, पण निर्मिती केलेली आहे म्हणजे तृतीय विभक्ती पुरुष. विभक्तीचे जे प्रकार आहेत, कर्मवीर, गुणहीन,
चिंताग्रस्त, तोंडपाठ, तोंडाने पाठ आहे, मतिमंद, मतीने मंद आहे, शास्त्र शुद्ध, शास्त्राने शुद्ध. विविध प्रकार कार्यालय शब्द सुद्धा तृतीय तत्पुरुष समासातील आहे. देवघर आहे, वसतिगृह आहे, विद्यार्थीगृह आहे. हे जे आहेत हे सर्व जे आहे ते त्याचं उदाहरण. मोराचे पीस, राष्ट्रसंघ, स्वातंत्र्य दिन हा शब्द सुद्धा तत्पुरुष समासाचा आहे. स्वर्गवास हे तुम्हाला वाचन थोडं करावं लागेल. हिमालय, हिमालयाचे आलय, ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर, जे ज्ञानदेव आहेत. बरोबर. त्यानंतर नत्र, नकारयुक्त तत्पुरुष हे तुम्हाला पुढच्या वर्षी पण डिटेल राहणार आहेत. त्यामुळं हे उदाहरणाचं तुम्हाला वाचन केलं पाहिजे. तुम्हाला ती संकल्पना, ती व्याख्या समजली तर पुढचे उदाहरण आपोआप. अमर, मरण नसलेला, योग्य, अयोग्य, योग्य नसलेला, अपरिचित, परिचित नसलेला, म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे. अशक्य, शक्य नसलेला, असह्य काय आहे, त्याला सहन न होणारा, साधारणतः ज्ञान, अज्ञान, त्याला ज्ञान नाही. नापसंत, पसंत नसलेला, नापास, पास नसलेला. तर दुसरे पद महत्वाचं आहे आणि दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला अर्थ प्राप्त होतो, म्हणून तो तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. समजलंय? येस सर. आता पुढचा Yes, sir. प्रकार कोणता आहे? आपण उपप्रकार नाही, आपण प्रकारच पाहतोय. नाही तर तुम्ही असं दोन्ही. ओके. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या. साधारणतः तिसरा प्रकार आपण आता अभ्यासणार आहोत. अव्ययीभाव समास झाला, तत्पुरुष समास झाला. आता पुढचा कोणता आहे? द्वंद्व समास. द्वंद्व समास. प्रत्येक मुलाने आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांची. जन्मलेल्या स्त्री पुरुषाला सुख दुःखात असते. माणसाने कोणतेही भेदभाव पाळू नयेत. भेदभाव. माणसाने गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावी. गप्पा गोष्टी, मीठ भाकर. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत आणि ह्या शब्दांचा आपल्याला विग्रह करायचा. आई वडील, आई अधिक वडील म्हणजे काय? दोन्ही समान आहे. स्त्री पुरुष समानता आहे. सुख आणि दुःख, सुख आहे आणि दुःख आहे. भेदाभेद, गप्पा आणि गोष्टी, मीठ आणि भाकर, म्हणजे दोन्ही पद ज्या वाक्यामध्ये अधिक अधिक, प्लस प्लस म्हणतो आपण साधारणतः, म्हणजे दोन्ही पद महत्वाचे आहे, प्रधान आहेत, त्यांना द्वंद्व समास असे म्हणतात. दोन्ही पद साधारणतः प्लस प्लस. बरोबर. आई वडील, स्त्री पुरुष, सुख दुःख, भेदाभेद, गप्पा गोष्टी, मीठ भाकर असे जे शब्द आहेत ते सर्व द्वंद्व समासाची आहेत. मग आई वडील, आई आणि वडील म्हणजे ज्यामध्ये आणि, व, किंवा, अथवा म्हणजे हे कोणते शब्द आहे? उभयान्वयी अव्ययाचा ज्यामध्ये वापर केलेला असतो विग्रह करताना, ते सर्व कोणते आहेत? द्वंद्व समासाचे आहेत. आई आणि वडील, स्त्री व पुरुष, सुख किंवा दुःख, भेदाभेद, भेद अथवा अभेद, तर हे सर्व उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत किंवा उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो सामासिक शब्दाचा विग्रह करताना. तर ती सर्व द्वंद्व समासाची आहे. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर व इतर पदार्थ. हॅलो सर. हा सर द्वंद्वाचा अर्थ युद्ध पण होतो ना? हा सर द्वंद्वाचा अर्थ युद्ध पण होतो ना? हा यांच्यामध्ये द्वंद्व सुरू झालेला आहे. द्वंद्व म्हणजे युद्ध एक प्रकारचं. सर आणि बहुवी हा घेणार. पशु पक्षी घेतो. पशु पक्षी, त्यानंतर बाप लेक, भाऊ बहीण, भीमार्जुन, राम लक्ष्मण, हे जी सर्व उदाहरणं आहेत ती सर्व, विटी दांडू, शर्ट पॅन्ट, सुख दुःख, एक दोन, खरे खोटे, छोट्या मोठ्या, 10-5, 10-12, 2-4, आपण 3-4, आपण म्हणतो की नाही, पास नापास, बरे वाईट, चांगले वाईट, मागे पुढे, ही सर्व उदाहरणं त्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा वापर केला तो विग्रह करताना. तर ती सर्व काय आहेत? द्वंद्व समास आहे किंवा समाहार. त्याचे उपप्रकार पण आहे. समाहार, हे अंथरूण पांघरून, अंथरूण पांघरून, अंथरूण पांघरून वगैरे, खाणे पिणे, गप्पा गोष्टी बऱ्याच वेळा वगैरे वगैरे, म्हणजे इत्यादी, दाना पाणी, पत्रावळ, धावपळ, हे शब्द जे आहेत तुम्हाला वाचन याचं करावं लागेल.
पुढे घेऊया बहुव्रीही समासाचं. गजाननाचे दुसरे नाव लंबोदर आहे. गजाननाचे म्हणजे गणपतीचे दुसरे नाव काय आहे? लंबोदर. ज्याचा उदर कसा आहे? लांब आहे. लांब आहे ज्याचा उदर असा तो म्हणजे लंबोदर. चक्रपाणी हे विष्णूचे नाव आहे. भालचंद्र हे शंकराचे नाव आहे. वरील वाक्यातील अधुरी शब्द हे सामासिक शब्दाचे आहेत. सामासिक शब्दांचा विग्रह कसा केला जातो ते आपल्याला जे आहे ते पाहायचं आहे. इथे थोडं स्किप केलेलं आहे वरचं. याच्यामध्ये पण आपल्याला दिसेल. चक्रपाणी, चक्र आहे पाणीत ज्याचा असा तो विष्णू. चक्र आहे पाणीत म्हणजे हातात. विष्णूच्या हातात काय आहे? चक्र आहे, सुदर्शन चक्र. चंद्र आहे भाळी कपाळावर ज्याचा असा तो. शंकराच्या कपाळावर काय आहेत? चंद्र आहे की नाही? चंद्रकोर आपण पाहतो की असा तो ज्याला असतो तो शंकर आहे. त्यानंतर अजून दोन कोणते शब्द पाहिलेले? गज आनन. गजाचे लंबोदर हा सर, गजानन आणि लंबोदर. अगदी बरोबर आहे. गजानन आणि लंबोदर. लंब आहे उदर ज्याचा असा तो गज आनन. बरोबर. गजाचे आहे आनन असा तो आपण पाहतो साधारणतः. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील, इथे द्वंद्व म्हणलं का वजा वजा म्हणजे काय आहे? गौण आहेत. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून त्यावरून वेगळ्या पदाचा बोध होतो. म्हणजे वेगळे एक आहे, तिथे दोन्ही पद महत्वाची नाही, त्यास बहुव्रीही समास होतो. अकर्मक नाही कर्म ज्याला असे ते. अखंड नाही खंड ज्याला असा तो. अभंग नाही भंग ज्याला असतो. अभंग म्हणजे काय? अभंग ज्याला भंग नाही म्हणजे तडा गेलेला नाही. अखंड म्हणजे काय? ते दोर, ती जागा, ती पट्टी अखंड आहे म्हणजे त्याला कुठे तडा नाही गेलेला ती किंवा भेग नाही आपण म्हणतो. अनंत, अथांग, अनाथ असे जे शब्द आहेत सर्व ते काय आहेत? बहुव्रीही समासाचे आहेत. कमल नयन कमळासारखे आहे डोळे ज्याचा असा तो. श्रीराम अष्टभुजा 8 आहे भुजा म्हणजे हात, जिला आहे ती देवी आहे. चतुर्भुज, चक्रपाणी, चंद्रमुखी, दशकंठ, दशानन, निळकंठ, पांडुरंग. पांडुर आहे रंग ज्याचा असा तो. विठ्ठल म्हणजे सावळा आहे. बरोबर. त्यानंतर अगोदर भालचंद्र, भाळी आहे चंद्र ज्याचा असा तो. लंब उदर, लंब आहे उदर ज्याचा असा तो. उदर ज्याचे लंब आहे म्हणजे मोठं आहे म्हणजे काय? पोट. तो गणपती आहे, गणेश. आणि अजून त्याच्यातलं एक कोणता? हे अशा प्रकारे आपण 4 प्रकार हे जे आहेत कोणते? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे समासाचे 4 प्रकार आहेत. काही आहे कोणाला काही डाऊट, काही प्रश्न असेल ते विचारू शकता. हॅलो. नाही सर. हा, नाही सर. ज्यांच्या शाळेत झालंय त्यांची उजळणी झाली. ज्यांच्या शाळेत झालेला नव्हता हा टॉपिक त्यांना समजलंय का? येस सर. हो सर. हरिओम. सोपं आहे. फक्त काय आहे साधारणतः तुम्हाला Yes, त्याची sir. व्याख्या वगैरे जी आहेत तर ती घ्यावी लागेल आणि ते हे Yes, sir. त्याचे प्रकार वगैरे जे आहेत ती साधारणतः तुम्ही काय करा, प्रकार पण आपण विशिष्ट याच्यात घेणार आहोत. तर याची Sir. पीडीएफ जी आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर पाठवायला सांगतो मॅमला. हे एकदा सोडवा. तुम्ही सर, गेल्या वर्षी द्वंद्व समास. हो सर. हॅलो सर. हा बोल. सर, द्वंद्व समासाचे आणखीन एक कितीतरी प्रकार आहे ना, 2 का? हो आहे. द्वंद्व याची उपप्रकार मी घेतलेले नाही. उपप्रकार ते जे आहे ते भरपूर मोठं आहे. म्हणजे आपल्याला त्याला किमान जे आहे ते 2 ते 3 तास आपल्याला द्यावं लागेल. कारण एकच प्रकार आपण पाहायला हे थोडक्यात, कारण काही तुमच्या बऱ्याच जणांच्या शाळेमध्ये झाले, काहींच्या झालेलं नव्हतं म्हणून आपण हे थोडक्यात घेतले. पुढच्या वर्षी तुम्हाला डिटेल मध्ये आहे अजून पण. वेदिका काही प्रश्न आहे? नो सर. तर पुढे हे आपण समासाचे घेतले. आता थोडक्यात दुसरं आपण एक घेणार आहोत प्रयोग. म्हणजे आपण 2 टॉपिक जे आहेत तर एक मिक्स. थोडक्यात प्रयोग झालेत का बऱ्याच जणांचे? कोणाकोणाचे झालेले आहेत प्रयोग? इथे पण आहेत का? माझ्याकडे बघूया अगोदर प्रयोगाचं असेल तर. कोणता प्रयोग?
प्रयोग हा कर्तरी कर्मरी भावे प्रयोग का तुम्हाला या वर्षी नाही? एकच मिनिट मी पाहतो आहे का तुम्हाला त्यामध्ये. सर जर आणि न नाही झालं. नाही सर, बाकी आहे. हा पण आहे का तुम्हाला दिलाय का अभ्यासक्रमामध्ये प्रयोग दिलेला आहे का? नाही सर, आम्हाला नाही नाहीये. थांबा नो थांबा सर एक नाही. एकच मिनिट. हो पुढच्या सर. वर्षी तर सर्वांनाच आहे. समास तर आहे. त्यानंतर अलंकार तुम्हाला दिलेले आहेत. गद्य आकलन पद्य आकलन हे तर आहेच ऑलरेडी सर्वांनाच असतं. लेखन नियमानुसार तुमची नियम आहे पुस्तकात तर साधारणतः तुम्हाला नाही दिलेलं. वाक्यप्रचार आणि हेच आहे बाकीच. ठीक आहे. सर तर स्क्रीन दिसत नाही. हो हो मी जे आहे ते हे केलेले आहेत. आपण अलंकार घेता येईल, काय हरकत नाही. अलंकारावर सुरुवात करूया. बऱ्याच जणांचे अलंकार झालेत, काहींचे अलंकार झालेले नसतील. बरोबर. हो सर. हा तर अलंकारावर आपण सुरुवात करूया. अलंकार जे आहेत ते साधारणतः किती अलंकार भरपूर आहेत. पण आपल्याला तुम्हाला जे या वर्षी आहेत कोणकोणते आहेत बरं सांगा बरं. अलंकार म्हणजे काय शब्दशः कोण सांगेल? अलंकार म्हणजे काय? तुम्हाला दिसत नाही ना स्क्रीन, मी परत दाखवतो. हा काय कशाला म्हटलं आता अलंकार? सर मी सांगू? हा सांगू. ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. हा मी इथे हाईड करतो जरा, म्हणजे अगोदर तुमच्याकडून पण घेऊया की साधारणतः काय आहे. थोडक्यात आपण सुरुवात करणार आहोत आणि अलंकार ही करता येईल कारण आपल्याकडे आता राहिले तरी किती 10 मिनिट. हा आदिती सांग बरं. हो सर. ज्याप्रमाणे आपण अलंकार म्हणजेच दागिने घालतो तेव्हा आपली शोभा वाढते. गोल्ड. त्याचप्रमाणे जेव्हा भाषेला अलंकार येतात, भाषेमध्ये वापर होतो तेव्हा भाषेचे देखील सौंदर्य वाढत असते. अलंकार म्हणजे अलंकाराचे देखील 2 प्रकार पडतात. एक शब्द अलंकार आणि एक अर्थ अलंकार. आणि अलंकारांमध्ये उपमा अलंकार, त्यानंतर दृष्टांत अलंकार इत्यादी असे अलंकार असतात. अगदी बरोबर आणि आहे. ते निकिता. आपल्याला धड्यात आणि कवितेत प्रत्येकमध्ये आपल्याला आढळतात. निकिता. सर अलंकार म्हणजे ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. श्रावणी. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अगदी बरोबर आहे. अलंकार म्हणजे शब्दशः जर आपण त्याचा अर्थ पाहिला तर दागिना आहे. म्हणजे ज्याप्रमाणे स्त्रिया महिला आपलं सौंदर्य खोलून दिसण्यासाठी तुम्ही काय करत असतात? दागिना घालत असतात आणि दागिन्यामुळे सोन्यामुळे जे आहे तर तुमचं सौंदर्य अधिक व्यापून दिसतं. तसंच भाषेमध्ये जे आहेत भाषा प्रकारामध्ये मग कथा कादंबरी कविता नाटक हा जो साहित्य प्रकार आहेत दैनंदिन जगण्यामध्ये भाषेची एक थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळत असते. साहित्य वाचताना आनंद मिळून गेल्यास व भाषेचा एक मोठा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमध्ये वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार आहे. अलंकारामध्ये शब्दालंकार अर्थालंकार असे 2 प्रकार आहेत. आपल्याला याची माहिती असेल. अर्थालंकार म्हणजे ज्या वस्तूला उपमा दिलेली असते ती उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान असे म्हणतात. आता उपमेय आणि उपमान याच्यातील साधर्म्य ही अलंकारामध्ये आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत. साधारणतः तुम्हाला अलंकार ही भाषेचे अलंकार काय आहेत त्याची उदाहरणं आपण एक साधारणतः 2-3 अलंकार आपले होतील. रूपक अलंकार खालील उदाहरण वाचून आपण ते समजून घ्या. नयन कमल हे उघडती हलके जागी हो जानकी. नयन कमल हे उघडती हलके हो जागी हो जानकी. नयन कमल म्हणजे डोळे. उघडती आपण उघडलेले. हलके जागी हो जानकी म्हणजे तू जाग हो. तुझे नयन कमल काय कर हळुवारपणे तू काय कर
उघड सर आणि नाही ही दिसत आहे. हा, एकच मिनिट परत दाखवतो. तर नयन कमल उघडती हलकी, म्हणजे हळूहळू तुझे नयन कमल म्हणजे डोळे जे आहेत ते उघड आणि एक प्रकारे तू काय हो, जागी हो. हा रूपक अलंकार जो आहे तो आपण रूपक अलंकार पाहणार आहोत. वरील उदाहरणातील उपमेय कोणतं आहे मग, आणि वरील उदाहरणातील उपमान कोणतं आहे. रूपक अलंकाराची थोडक्यात आपण वैशिष्ट्ये पाहूया. उपमेय व उपमान यांच्यातील साम्य म्हणजे कशाची तुलना कशामध्ये केलेली आहे. नयन कमल हे उघडती हलकी हो जानकी, एक प्रकारचं नयन कमल, कमळासारखे नयन. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे अनेकदा केवळ प्रत्यक्ष आणि साक्षात मूर्तिमंत साधर्म्य दर्शवणाऱ्या शब्दांना. उपमेय आणि उपमान कमल व नयन यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. यात नयन हे कमळासारखे आहे, म्हणजे डोळे हे कशासारखे आहे, कमळासारखे आहेत. ही उपमा आहे, उपमा आहे. कशाची उपमा, किंवा नयन म्हणजे जणू काही कमलच आहे, ही उत्प्रेक्षा आहे. असे न म्हणता नयन हेच कमल असे आहे, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. म्हणजे कशाची तुलना कशासाठी केलेली आहे, कमळाची तुलना कशाची केलेली आहे, डोळ्यांची म्हणजे नयनाशी केलेली आहे. हा, पण मग आता इथे उपमेय कोण आहे आणि उपमान कोण आहे इथे दिले आहे पहा. की ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. ज्या वस्तूला, मग कशाला उपमा दिलेली आहे, डोळ्यांना म्हणजे नयन, बरोबर. आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. म्हणजे कोणत्या वस्तूची दिलेली आहे, कमळाची. म्हणजे पहिल्या रकान्यामध्ये उपमेय काय येईल, नयन. दुसऱ्या रकान्यामध्ये उपमानमध्ये काय येईल, कमळ. कमळ. अगदी बरोबर आहे. आणि मग जेव्हा वाक्यात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन गोष्टींमधील अभिन्नता दर्शवलेली जाते तेव्हा रूपक अलंकार, म्हणजे त्याच्यात भिन्नता नाही, एक प्रकारचे अभिन्न आहे. म्हणजे डोळे हेच काय आहे, नयन कमल, कमळासारखे दिसत आहे. पुढचे एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळांशी. सकळ कांसी. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळ कांसी. आता यामध्ये उपमेय कोणता आहे आणि उपमान कोणता आहे, कशाची तुलना कशासाठी केली. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळांशी. मुख कशासारखं आहे, चंद्रमानासारखं आहे, सकळांशी एक प्रकारचं. दावी मुख म्हणजे तोंड, कशासाठी, चंद्रमा सारखं आहे. म्हणजे उपमेय काय येईल मग, उपमेय कशाची तुलना कशासाठी केलेली आहे, मुखाची तुलना कशावर केलेली आहे, चंद्राशी. चंद्राशी केलेली आहे. मग उपमेय काय आहे, चंद्र. आणि उपमान काय आहे, मुख. बरोबर. हा झाला रूपक अलंकार. आता दुसरा पाहूया. हे दोनच साधारणतः दोन अलंकार आपले आज होतील. व्यतिरेक अलंकार खालील उदाहरणातून वाचा व समजून घ्या. बऱ्याच जणांनी ऑडिओ किंवा युट्यूबवर क्लिप असेल किंवा बऱ्याच वेळा हे जो अभंग आहेत तुम्ही ऐकलं असेल. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव किती गोड आहे, अमृतापेक्षाही पांडुरंगाचं देवाचं नाव हे गोड आहे. अमृताहुनी, अमृतापेक्षाही एक प्रकारचं गोड हे देवाचं नाव आहे. आणि म्हणून आपण काय करत असतो, देवाची जप करत असतो, आराधना करत असतो. आणि हा पूर्ण आपण ऐकलेला असेल बऱ्याच जणांनी. मग वरील उदाहरणातील उपमेय काय आहे आणि उपमान काय आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, उपमेय काय येईल मग, गोड. 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 आणि उपमान काय येईल, अमृताहुनी. अमृताहुनी. हा, पण अमृत आणि गोड, अमृत आणि गोड ते आहेच, पण काय गोड आहे, देवाचे नाव. देवाचे नाव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजे अमृताहुनी जे गोड आहे ते देवाचं नाव आहे. मग ते साधारणतः तुम्हाला
उपमेय म्हणजे व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे देवाचं नाव काय आहे? अमृतापेक्षाही अमृत म्हणलं तर आपण पाहतो की अमर, बरोबर. पण हे अमृत काय आहे? कारण या अमृतापेक्षाही देवाचं नाव काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणजे उपमेयापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे उपमेय काय येईल? अमृत. आणि उपमान काय येईल? देवाचे नाव. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याचे वैशिष्ट्य इथे दिलेले आहे. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. वरील उदाहरणातील परमेश्वराच्या नावा गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ असं मानलेलं आहे. म्हणजे जेव्हा कोणत्याही काव्यात व वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. खालील उदाहरण पाहूया, अभ्यासावर तक्ता पूर्ण करू. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पानियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाणीहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तू माऊलीहून, एक माऊली जी आहे ज्ञानेश्वर माऊली आहे, आपली मातोश्री आहे, तिच्यापेक्षाही हून एक मयाळ आहे. तू चंद्रापेक्षाही शीतल आहे आणि पाण्यापेक्षाही पातळ. पातळ काय आहे? पाण्यापेक्षाही आहे. आणि प्रेमाचा काय? एक प्रकारचा कल्लोळ झालेला आहे. उपमेय, उपमान आणि समान प्रकारचे गुण व्यतिरेक अलंकारामध्ये. उपमेय म्हणजे तू परमेश्वर, गुरु, माऊली, आपण म्हणतो की ज्ञानेश्वर माऊली आहे, आपली आई आहे. मग उपमान इथे चंद्र दिलेला आहे. तर अजून काय येईल उपमान? सांगा पटकन. पाणी. पाणी. बर. अजून इथे तीन दिलेले आहेत का? तू माऊलीहून मयाळ. माऊली, इथं माऊली इथे दिलेले आहेत, बरोबर. चंद्र दिलेला आहे. चंद्र इथे कसं आहे? चंद्राहून शीतल, इथे शीतल येईल. इथे काय दिलेलं आहे? माऊली दिले तर इथं मयाळ येईल. पाणी दिले तर पाणी कसं आहे? पातळ. हा, तर अशा प्रकारे तुम्हाला साधारणतः लिहिता आलं पाहिजे. इथं जे आहे ती माऊली दिलेलं आहे. माऊली जर तुम्ही इथं लिहिलेलं असेल उपमान, तर तू माऊलीहून मयाळ, इथं मयाळ येईल. चंद्र कसा आहे? चंद्र कसा आहे? शीतल. शीतल. हा, आणि मग इकडे उपमानामध्ये काय येईल? पाणीहून पातळ. पाणी, पातळपणा कशाचा आहे? समान गुण. पाणीहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. हा झाला दुसरा व्यतिरेक अलंकार. तर अशा प्रकारे रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार हे दोन अलंकार आपण पाहिलेले आहेत. शेवटचा एक आहे वाटतं, हा एक आहे दृष्टांत अलंकार आहे. दृष्टांत घेऊया, आहे आपल्याकडे 2 मिनिटं, तर घेऊ. उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकाराचा आपण अभ्यास केला. तर त्यानंतर दृष्टांत अलंकार पाहूया. दृष्टांत म्हणजे काय? एक प्रकारचं उदाहरण आहे. चंदनाचे हात, पायाही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिना. हे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहेत, वचन आहेत. चंदनाचे हात, हात कशाचे आहेत? चंदन. आणि त्यामध्ये पायी सुद्धा चंदन आहे, कारण सुवास. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिना. अवगुणच मिळेना, कारण का? त्याचे हात सुद्धा चंदनाचे आहे, पाय सुद्धा चंदनाचे आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेना. एक पण अवगुण जे आहे ते मिळत नाही. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात यामध्ये? आणि चंदन आणि हात आणि पायाची करतात. चंदनाचा विशेष गुण काय आहे? चंदनाचा विशेष गुण, चंदन काय आहे? चंदन हा सुगंधित. मग आणि या संतांचा विशेष गुण काय आहे? मग तो काय म्हणे तैसा सज्जन. तुका संत कसे आहेत? सज्जन आहे. चंदन सर्वांना सुगंधित, म्हणजे त्रिकालवादी सध्या सगळ्यांना म्हणतो का चंदन आपल्याला कोणाला रडवतो किंवा काय आहे, किंवा कोणाला कडू किंवा हे लागतं नाही. चंदनाचा सुवास सर्वत्र दरवळतो. चंदन उघडल्यानंतर जेव्हा तो दगडावर घातला तो स्वतः उघळतो, स्वतःची घर्षण करतो, पण इतरांना सुगंध देत असतो. तसेच संत जे आहेत ते स्वतः काय करत असतात? विविध प्रकारचे जे आहेत ते स्वतः जिथत असतात, मात्र
इतरांना उपदेश, इतरांना ज्ञान हे देत असतात. स्वतः संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 12व्या वर्षी स्वतःला काय केलं, समाधीस्थ दिली, स्वतःला गाडून घेतलं त्यांनी, पण जगाचा उद्धार केलेला आहे. की वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी जी भगवद्गीता आहे तिचं रूपांतर जे आहे संस्कृत भाषेचं मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. असे संत ज्ञानेश्वर महाराज माऊली आहे. की संत काय आहेत, की त्यांचा विशेष गुण काय आहे, ते सज्जन आहे, अंतर्बाह्य ते निर्मळ आहेत, आणि म्हणून ते इतरांना चांगल्या प्रकारे काय करत आहे, जसा चंदनाचा सुगंध देत असतो तसेच संत सुद्धा काय करत असतात, ते सज्जन आहे आणि ते इतरांना उपदेश, इतरांना जे आहे ते त्यांचा सुगंध देत असतात. ज्ञान जे आहे ते ज्ञानरूपी जे आहेत ते देत असतात. या दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्ये: एखादी गोष्ट पटवून देणे, ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणांचा वापर करणे. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, त्याला दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलं जातो. एखादी गोष्ट पटवून द्यायची म्हणजे आता इथे या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, की चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. म्हणजे संत हे जे आहेत ते एक प्रकारचे निर्मळ आहे, हे आहेत, पाहता अवगुण मिळेना. म्हणजे जसं चंदनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दुर्गंध किंवा नाही, सुगंधच मिळतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गुण मिळत नाही. तसंच संतांमध्ये सुद्धा हा हे संत जे आहेत ते सज्जन आहेत, तर त्यामध्ये कुठल्याही त्यांच्यामध्ये जे आहे तो अवगुण मिळत नाही. म्हणून एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जे दृष्टांत दिले जातात, उदाहरण दिले जातं, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. समजलंय? हे राहिलेले जे आहे ते लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मारा. विविध प्रकारची जी उदाहरणं दिलेली आहेत, ही उदाहरणं वगैरे जे आहेत ते साधारणतः तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा उदाहरण मी एक तुम्हाला गुगल लिंक पाठवली जाईल, की आपण टेस्ट पण घेऊया, की ज्या तुम्हाला समासाची उदाहरणं आणि अलंकाराची उदाहरणं सुद्धा पाठवली जाते. समजलंय? येस सर. आपण थोडा 2 मिनिट जास्त झाले. ठीक आहे. इथेच आजच्या